होळीच्या निमित्तानं नागपूरमधली बाजारपेठ सजलेली आहे। खरेदीसाठी म्हणून नागरिकांची लगबग पाहायला मिळते। यावर्षी हर्बल रंगांना अधिक मागणी असल्याचं पाहायला मिळतंय। इथल्या काही व्यावसायिकांसोबत याच अनुषंगानं संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। होळीचा सण म्हणजे रंगाचा सण आणि आनंदाचा सण असा मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील बाजारपेठ जे आहे ते होळीच्या पर्वावरती एकूण सजलेले आपण पाहू शकतो की होळीसाठी लागणारे साहित्य असतील ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग जी आहे ते नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये जे आहे ते एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतील, मुखवटे असतील, त्याचबरोबर जे आहे ते टी शर्ट्स आणि इतर जे काही साहित्य होळीसाठी जे काही आवश्यक लागतात ते सगळे खरेदी करण्यासाठी जे आहे ते लोकांची लगबग जी आहे ते या ठिकाणी इतवारी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाहायला मिळते। आपल्यासोबत काही व्यापारी आपण त्यांच्याशी बोलूया। हो, काय सांगाल, होळी आलेली आहे, मोठी गर्दी जी आहे ते बाजारात होताना पाहायला मिळते, कशा पद्धतीत तयारी आहे? भाऊ, हा वेळेस होळीमध्ये लगेच माहोल आहे। फक्त हर्बल 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 हेच माहोल आहे। करोडोचा धंदा होता इकडे। या हर्बल गुलाल येते, असे मुर्गा तोता हे सगळं चालते। पूर्ण हर्बल गुलाल आपल्याकडे पूर्ण रेंज राहते। आपला मॉडर्न पिचकारीकडून सिलेंडर आहे। ही नागपूरची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। इथे जेवढे काही मिळतात व्हेरायटी व्हेरिएशन ते अख्ख्या कुठल्याच नागपुरात नाही मिळणार। नक्कीच आपण पाहू शकतो की नागपुरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जे आहे ते इतवारी बाजारपेठाची ओळख आहे आणि या ठिकाणी होळीसाठी जे आहे ते बाजार पूर्ण सज्ज झालेला आहे। सर्वच प्रकारचे रंग रांगोटी असेल ते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे। व्यापाऱ्यांना देखील मोठा फायदा जो आहे तो या होळीच्या पार्श्वभूमीवर होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लोक जे आहे ते सध्याला ऊन असल्यामुळे गर्दी आता उन्हामध्ये देखील एवढी गर्दी आहे, मात्र सायंकाळी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकची गर्दी होती असं देखील व्यापाऱ्याचं सांगणं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।